शंकरदादा मुगदूम यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। शंकरदादा मुगदूम साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान केला जातो। अरे हळू अरे मला यस थँक्यू। जाऊया मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट, जिथे मात्र जबरदस्त क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतो। अफलातून स्पर्धा कर्णधार व उपकर्णधार चषक 2024 लाजवाब आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। पहिलं दुसरं पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये नुकताच सुरू असलेला सामना अमेनी विरुद्ध मालेवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे, तो आम्ही इथून देणार आहोत। विकासच आहे, चला विकास शिर्के या मॅन ऑफ द मॅच। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकास शिर्के। सुरेश दादा मुगदूम यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान करतोय। साजन दादा सुरेश दादा मुगदूम यांचा या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान केला जाईल। त्याचबरोबर भगवान दादा कांबळे यांचा देखील या व्यासपीठावरती आम्ही यथोचित मान आणि सन्मान करतोय। मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय। जाऊया बॅक टू द क्रिकेट। पुन्हा एकदा गोविंदास तयार होतात, पुढचा बॉल यावेळेला आपण पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकष्ट करत असताना फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि या मोमेंटला धावा देखील कंप्लीट केल्या जातात। त्या म्हणजेच 2 धावा कंप्लीट केल्या आणि धावफलकावरती आता 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। हॅलो काय काय करतोय एवढा आवाज येतो काय करतोय पुण्याला? यावेळेला देखील फटका चांगला, शॉट सिलेक्शन चांगला आपल्याला पाहायला मिळतंय। रिकाम्या जागा भरा, गॅप मधून बॉल चालला सीमा पार, रन्स मिळतात 4, येतोय हा खणखणी चौकार। जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि या फटक्या मागे 4 धावा
इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. काय फटका सजवला, अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. नाही माउंट 270 डायरेक्ट कुर्ला. काय बोलू. सतीश दादा धामणकर यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय. तर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या होता पहिल्या बॉलला काय झालं रे? बॉल टाकला नाही ना? पुन्हा एकदा किती झाले टोटल रन किती झाले? दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतात. यावेळीचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र फिल्डर एका हातानं फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली. आता स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे गोरख. यावेळेला देखील क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चालला लेग स्टिकच्या वरनं आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चेंडूची हाताळणी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज अनिलच्या माध्यमातून. यावेळेला शॉर्ट बॉल होता, परंतु तिथे मात्र त्या कट्ट्याला बॉल लागल्यानंतर तुम्हाला धावा धावून काढायच्या आहेत, याकडे लक्ष असू द्या. आणि इथे मात्र धावा धावून काढल्या जातात. या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला बॅकफुटला आले होते, त्यानंतर हा फटका त्यांना सजवायचा होता. तिथे मात्र मिड विकेट रिझन मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झाली. यावेळेला फटका चांगला संजय यांच्या हातातून कॅच ड्रॉप झाली. असं चित्र आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतं, परंतु इथे मात्र आता कॅच ड्रॉप झाली. धावफलकावरचे आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 25 धावा. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरचे आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राजू यांचा पहिला बॉल फटका तर चांगला आहे. स्कोअर ऑफ द विकेट हा फटका इथून मात्र सजवला आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गोरख यांची मात्र चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॉल आवेग खेळलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरा आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. बसलाय जाऊन पुण्याला ठोकत्या 27 तारखेला हल्ली बोल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला आपण पूल केलं. फटका चांगला डीप स्कोअर लीगच्या रिझन मध्ये हा फटका खेळून काढलाय, परंतु काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फिल्डिंग आणि या बॉलवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त एक धाव. चला आयोजक त्या ठिकाणी लक्ष द्या.
आता काय आता 2 तारखेच्या नंतर बघा. चांगल्याच एका धावेचा इशारा इथून मात्र पंचांनी दिला. गोलंदाज आता इथून मात्र पुन्हा एकदा तयार होतील. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दररोज मिनी मध्ये पडीक तडीक टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. कॉलेजचा टाइम काय 9 ते 5. ओ काय शॉट खेळला. जबरदस्त फटका. मॅग्निफिशंट स्ट्रोक. फॅब्युलस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉलला काढला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याकडनं. सौंदर्य दाखवणारा क्रिकेटमधील फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांकरिता हा षटकार. कॉलेजमध्ये पैसे माहिती 2000. चल चल बेट चल आय होतंय. कोण दान बसणार रे. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. समजायला पाहिजे गोरख पूर्णपणे सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगले फटके त्याच्या पाठमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आता लाईव्ह ला आलं रे. यावेळेला देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळता धावा 4. येतो हा चौकार. आवाज येणार तुझा. सागर मात्र चांगली फटकेबाजी करतो मैदानाच्या आतमध्ये आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 40 धावा. अर्धा पाय जायला एवढं पाणी होतं बघ. अर्धा माणूस जायला एवढं पाणी होतं. 40 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच. टॉस साठी भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी विरुद्ध निनाय स्पोर्ट्स निनाय परळे. आयटम कोण आहे रे. चौघ होता तुम्ही. कुठकी नाही लांबडी वरती ना. या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. ओ इथे मात्र पाय स्लिप होत असताना तिथे खेळाडू खाली कोसळले. तुम्हाला स्विमिंग पूल मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला इमॅजिका मध्ये जाण्याची गरज नाही कारण इथे सर्व काही तुम्हाला मिळून जातील. अशा स्टन्स बघायला मिळतील. आताच नुकतेच ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. यावेळेला फटका चांगला. खडे खडे स्टँड अप डिस्पॅच. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सागरच्या बॅटमधनं हा धमाका षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. सागर आपल्या रंगात. सागर आपल्या ढंगात येऊन मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. यावेळेला इथे मात्र डबल माइंड होत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. मन बनवलं होतं हा फटका ऑफसाईडला खेळायचा परंतु इतक्यात मात्र बॉलचा वेगानं बीट केलं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला फटका हवेत खेळलाय आणि हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 56 धावा. 56 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील फटका चांगला आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सागर बहुतेक 33 धावांवरती खेळतो अवघ्या 11 बॉल मध्ये.
60 धावा धावफल कामाचा आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. यावेळेला डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आता पहिल्या डावाचा खेळ संपला. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 धावा आणि विजयासाठी 61 धावांचं लक्ष्य आहे. एवढं चांगलं. चला आता इथून मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र विजयासाठी येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 61 धावा. चला वेळ कमी घ्या. विनंती आहे मालेवाडी संघ, विनंती नसून अगदी कळकळीची विनंती आहे. आता घड्याळामध्ये जर का आपण बघितलं तर जेमतेम 2 वाजायला अजूनही 10 मिनिटं बाकी आहेत. आपण जवळजवळ पाऊण तास मागे चाललो आहे लॉटच्या टाइम नुसार. त्यामुळेच की काय आता फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र
एक धाव आपल्याला पाहायला मिळतील. बाईकच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. आमचे कारंडेवाडी संघाचे समीर जाधव यांच्या गाडीचं हेल्मेट नेट जवळ ठेवलं होतं, तर तिथून ते उचललेलं आहे. तर कोणाला मिळालं असेल तर ते आमच्या व्यासपीठाशी जमा करायचे. तीन धावा धावफलकावरती या बॉलवरती ऍड केल्या जातील. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. पुढचा बॉल समीर जाधव व्यासपीठावरती या. कारंडेवाडी हेल्मेट आता एक इथे आम्हाला मिळालेलं आहे, तर आपण ते ओळख पटवून घेऊन जायचंय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय जय गणेश तरुण मंडळ जांभूर, गणेश गल्ली जांभूर गावचे सन्माननीय आदरणीय अध्यक्ष आनंददादा पाटील, त्याचबरोबर जय गणेश तरुण मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र दादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम. आपला आम्ही या कर्णधार व उपकर्णधार ट्रॉफीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाधव साहेब मिळालं का हेल्मेट? मग काहीतरी ठेवा. चला आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द क्रिकेट. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 54 धावा. 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. चला गोलंदाज, पुढचा गोलंदाज 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोरख गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया गोरखच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. चला वेळ कमी घ्या. यावेळेला फटका चांगला, ऑफसाईडला फटका, कव्हर पॉट डिझेल मध्ये चांगली फिल्डिंग आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. जिद्द सोडू नका. तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मोठे फटके मारावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. मोठे फटके मारावे लागतील आणि आता ते मोठे फटके यायला सुरुवात झालेली आहे. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार येतोय. बॅट्समन जर का आपण बघितलं तर अक्षयचा बॅट बनला. हा षटकार ना अमिताभ ना दिलीप कुमार, हमें सीधे साधे अक्षय आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी करत असताना हा अमेनी गावचा अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. आणखीन एक जबरदस्त फटका. व्हॉट स्ट्रोक, काय फटका सजवलाय.
मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला आणि समोरच्या दिशेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल वरती हा षटकार आलेला. आता पाहूया काय घडतंय. 2 आले, तिसरा होईल का? जमिनीला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि या ठिकाणी 2 धावा देखील कम्प्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळाला. एक चांगला प्रयत्न केला गेला आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा इथे मात्र धावून काढल्या जातात. एक जबरदस्त गुणलेखक रामवाडी शित्तूर गावचे आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओमी आम्हाला पाहायला मिळतात. खूप चांगले गुणलेखक, अगदी ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा त्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू आहे गुगल मीट या ॲपवरती, तरी सुद्धा ते गुणलेखन करतात. दाद द्यायला हवी. नक्की त्यांचं देखील भरपूर कौतुक केले जातं या स्पर्धेच्या अनुषंगाने. आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1.4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 27 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. यावेळेचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, पण सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. या वगैरे देखील हा बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा पंच कळवतात की हा देखील व्हाईट बॉल. आता 29 धावा धावफलकावरती. यावेळेचा आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु लाईन मिस केली आणि बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. यावेळेला देखील लगातारचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. आता इथून जर का आपण बघितलं तर ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आहे आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती. आता येणारी बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज. येऊन टेपला जर का आपण बघितलं
Finally, the wait is over. Prabhu is coming on 26 August. जगत के तारणहार आने वाले 26 तारखेला जगातील तारणहार पृथ्वीवरती अवतरणार. श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. आता धावफलकावरती धावा जर का आपण बघितलं तर आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज आता इथून मात्र तयार होतील आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती. कोणत्या कोपऱ्यात पोटाचे मावल रे पवार? काय मारलं? अयो हॅलो तुला काय म्हणतोय बर आलं तुला पण पवार कुठं होती सकाळपासून काय? मी लय लवकर गुड मॉर्निंग केलं. जरा बघ मी किती वाजता केलं. सकाळी उठले लाईव्हला आलोय समजलं ना शिवडला सकाळपासून. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 40 धावा. मग मी तुझं कसं थोडं लाईन मारायचा प्रयत्न करत होतो, बाकी काय नाही. थोडं फ्लट करायचा प्रयत्न करतो. नाही रे आबा मॅच चालू आहे. अरे मग ते लहान पोरं ओरडते 6 मारल्यावर आउट झाल्यावर. सकाळचे काय तो पप्पाने आणि ठेवले सकाळची. मग उद्या नाही ते परवा उद्या पण आहे परवा पण. बोल मग मी तुला काहीतरी लवकर जायला बोल. सकाळी झाले का रात्री झाले? धावफलकावरती आतापर्यंत रन जर आपण पाहिला तर 40 धावा. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज. भांडणं कशाबद्दल करायची रे अशी पण? आता एवढी पण गरज नाही रूमची, कारण की माझी पण रूम फ्री, तुझी पण रूम आता आहे. चालेल तसा विषय नाही. संदीप 6 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. बॅटिंग करायला तो सागर आहे का? हा सागर यावेळी 6 बॉल इथे जर का आपण बघितलं तर लाईन मिस केली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला देखील बॉल हवेत खेळला आणि या बॉलवरती देखील विकेट आपल्याला पाहायला मिळणारा. एका धावेनं काही होणार नाही. आम्ही जर संघाला जिंकायचं असेल तर या मॅच मध्ये मोठे फटके मारावेच लागतील. मोठे फटके आता खेळावे लागतील या मॅच मध्ये. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. पुढचा बॉल आता दाढी झाली तर वय सोनू आधी एकदम पोरगी आता दाढी झाली. पुन्हा एकदा गोलंदाज इथून तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला वेगवान बॉल आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅट्समनला बीट केलं जात आहे. डॉट बॉल. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज. 3 बॉल मध्ये आता 20 धाव्यांची गरज.
तीन बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होता दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होतो. चला वेळ कमी घ्या आणि नेक्स्ट मॅच. संध्याकाळी कारंडेवाडी या संघाने टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळेला देखील फटका चांगला आहे. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि एकच आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19 धावा. 2 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. तरी मंडळाचं मला आलंय. यावेळेला देखील फटका चांगला आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 18 करायच्या आहेत. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 18 धावांची गरज. जी गोष्ट आधीपासून खराब झाली त्या गोष्टीला कशाला अजून खराब करते. खराबच आहे ती गोष्ट. 1 मध्ये 18 धावांची गरज असताना हा फटका चांगला, परंतु हा सामना इथेच जिंकला. मालेवाडी या टीमला अभिनंदन. मी काय बोलतोय क्लास किती होतो. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सागर. सागर जायचं नाहीये.